60 चिमुकल्यांना घेऊन जाणारी स्कूल बस पुराच्या वेढ्यात अडकली आणि पुढच्या एका तासात जे घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकवला. महाराष्ट्रात सध्या गोदावरी नदीला प्रचंड पूर आलेला आहे. अनेक गावांमध्ये भीषण पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. संपूर्ण राज्य या बातमीने हादरवलेलं आहे. आज सकाळी एक अत्यंत भीतीदायक घटना समोर आलेली आहे. नेहमीप्रमाणे 60 मुलांना घेऊन निघालेली एक पिवळ्या रंगाची स्कूल बस एका गावाजवळील पुलाजवळ पोहोचली. पुलावरून पाण्याचा प्रचंड वेगवान प्रवाह सुरू होता. पाण्याचा अंदाज पाहून लहान गाड्या आणि दुचाकीवर आधीच रस्त्यावर थांबलेले होते. कोणतेही पुढे जाण्याची हिंमत करत नव्हतं. पण तब्बल 20 वर्षाचा अनुभव असलेल्या बस ड्रायव्हरने या पाण्याचा अंदाज न घेता धाडस दाखवून बस थेट पुलावरून घातली. दरवर्षी पावसाळ्यात हाच ड्रायव्हर मुलांना सुरक्षितपणे घेऊन जायचा. काही दिवसांपूर्वी पाऊस थांबला होता, पण अचानक वरच्या धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला आणि ड्रायव्हरचा तो 20 वर्षाचा अनुभव पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे अचानक अपुराच ठरला. बस जशी पुलाच्या मध्यभागी पोहोचली, पाठीमागे उभे असलेले आणि नागरिक मोठ्याने ओरडू लागले, गाडी थांबवा, मागे घ्या. बस पुढे निघून गेली होती आणि अगदी पुढच्या क्षणी जे घडलं त्याने त्या अनुभवी ड्रायव्हरचेही अक्षरशः डोळे पांढरे झाले. बस पुढच्या पाण्यात अडकली आणि खिडकीमधून चिमुकल्याचा वाचवा वाचवा असा हृदयद्रावक आवाज येऊ लागला. तब्बल 1 तास हा काळजाचा ठोका चुकवणारा थरार सुरूच होता. तिथल्याच एका गावकऱ्याने हा संपूर्ण प्रकार स्वतःच्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच अवघ्या काही मिनिटातच लाखो लोकांनी पाहिला आणि तो तुफान व्हायरल झाला. पाण्याच्या वेढ्यात अडकलेल्या 60 चिमुकल्यांच्या जीवाचं पुढे काय झालं? त्या गावकऱ्यांनी आणि प्रशासनाने जीवाची बाजी लावून पुढे असा काय चमत्कार केला ज्यामुळे सगळ्यांचाच विश्वास रोखला गेला? पहा पुढील भागात. 1 तास मृत्यूचा थरार होता. सगळ्यांना वाटलं सगळं संपलं, पण शेवटच्या 15 सेकंदात असा अंगावर काही काटा आणणारा चमत्कार घडला ज्याने कोणी स्वप्नातही विचार केलेला नसेल. नेमकी काय घडलं होतं त्या दिवशी? त्या 60 चिमुकल्यांच्या पुढे काय झालं होतं? कोणत्याही पाऊस नसताना अचानक नदीला एवढा महापूर कसा आला? आणि त्या 20 वर्षाचा अनुभव असलेल्या ड्रायव्हरने शेवटच्या सेकंदात असा काय पराक्रम केला ज्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात तुफान व्हायरल होतो? चला जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ. ही धडकी भरवणारी घटना घडली गोदावरी नदीच्या काठच्या एका छोट्याशा गावात. सकाळी ॲक्युरेट 7 वाजता नेहमीप्रमाणे 5 ते 6 गावातील लहान लहान मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी ती पिवळी स्कूल बस निघाली. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये तुफान पाऊस झाला होता, पण आता पाऊस पूर्णपणे ओसरला होता. त्यामुळे सर्व काही पूर्ववत आणि सुरळीत सुरू आहे असं प्रत्येकाला वाटत होतं. सकाळी मुलं हसत खेळत बसमध्ये बसली. तो दिवस अगदी रोजच्यासारखाच सामान्य वाटत होता. पण येणाऱ्या काही तासात काळ समोर येणार ठाकणार याची कोणालाही पुसटशी कल्पनाही नव्हती. पण बस पुढे निघाली. मध्येच थोडा रिमझिम पाऊस सुरू व्हायला, मध्येच बंद व्हायचा. ड्रायव्हर जेव्हा सकाळी घरातून बाहेर पडला तेव्हा त्याने विचारही केला नव्हता की हा प्रवास त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा थरार ठरणार आहे. एका गावातून 5 मुलं, पुढच्या गावातून 6 मुलं, असं करत करत बसमध्ये तब्बल 60 चिमुकली मुलं जमा झाली होती. शेवटी एक चिमुकली अवघ्या 5 वर्षाची मुलगी बसमध्ये बसणार होती. ड्रायव्हरने थेट तिच्या घरासमोर गाडी थांबवली. ती लहानगी मुलगी हसत खेळत बसमध्ये चढली आणि ड्रायव्हरने तिच्याकडे जास्त गोड आवाजात म्हणाली, मामा आज माझा वाढदिवस आहे, आज मला लवकर घरी सोडा. तिचा हा आनंद पाहून बसमधील इतर मुलींनी सुद्धा टाळ्या वाजवत तिला मोठ्या उत्साहात हॅपी बर्थडे म्हटलं. ती चिमुकली आनंदाने फुलून गेली आणि म्हणाली, आज माझा बर्थडे आहे, संध्याकाळी केक कापल्यावर उद्या मी तुम्हा सगळ्यांसाठी केक घेऊन येणार आहे. गाडीतलं वातावरण एकदम आनंदी होतं, पण कोणालाच कल्पना नव्हती की पुढे या आनंदाचं रूपांतर एका भयंकर भीतीत होणार आहे. कदाचित हा वाढदिवस तिच्या शेवटचा ठरेल की काय अशी भीती परिस्थितीमुळे पुढे निर्माण होणार होती. खरं तर नाशिक परिसरातील आता पाऊस थांबला होता, पण तरीही गोदावरी नदी तुंडून भरून ओसंडून वाहत होती. आधी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली होती आणि पूर परिस्थिती निर्माण झाली. आता सगळं शांत वाटत होतं, पण म्हणतात ना, निसर्ग जेव्हा संकट आणतो तेव्हा त्याची कोणीही कल्पना करू शकत नाही. सकाळी जेव्हा बस गावातून पुढे निघाली तेव्हा स्थानिक गावकऱ्यांनी ड्रायव्हरला सावध करत इशारा दिला होता, नदीचं पाणी वाढतंय, थोडं जपून जा. त्या गावातील पूल खूप उंचीचा होता. नदीला किंचित जरी पाणी वाढलं तरी थेट पुलावरून पाणी व्हायचं. गावकऱ्यांनी ड्रायव्हरला पुढे न जाण्याचा सल्ला पण दिला होता. ड्रायव्हरच्या मनातही एक क्षण आला की गाडी मागे फिरवावी,
पण दुर्दैवाने पुढे भलतंच घडलं. फक्त 10 मिनिटात वातावरण बदललं आणि पुढचा रिमझिम पाऊस सुरू झाला. पाऊस थोड्याच ओसरला, पण आनंद घेऊन ड्रायव्हरने बस पुढे नेण्याचा निर्णय घेतला. पाऊस थांबवल्याचं पाहून ती पिवळी बस थेट त्या धोकादायक पुलावर घालणार होता. पण पुढे काही अंगावर काटा आणणारा प्रसंगच घडणार होता, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकवायचा. तब्बल 20 वर्षाचा अनुभव असलेला तो ड्रायव्हर रोज याच रस्त्याने जायचा. त्याला या पुलावरून प्रत्येक कोपऱ्याची माहिती होती. पाऊस थांबलाय, आपण सुरक्षितपणे पार पडू असं त्याला पूर्ण विश्वास होता. पण दुर्दैवाने हा 20 वर्षाचा अनुभव पुढच्या क्षणी अपुरा ठरणार होता. कारण निसर्गाने पुढे जे वाढून ठेवलं होतं त्याची पुढची कल्पनाही कोणालाच नव्हती. आता शेवटच्या गावातून 60 चिमुकल्यांना घेऊन ती बस पुढे सरकली. शाळेकडे जाण्यासाठी अवघे 5 किलोमीटर अंतर उरलं होतं. पण त्या 5 किलोमीटरच्या रस्त्यावर एक जुन्या दगडी पुलावर लागायचा. तो पूल कमी सखल भागात होता. आणखी थोडा जरी पाऊस झाला तरी नदीचं पाणी थेट पुलावरून व्हायचं. पुलाच्या कडेला असलेले लोखंडी बॅरिकेडसुद्धा अगदी कमी उंचीचेच होते. त्यामुळे धोका नको म्हणून गावातले लोक नेहमी 20 किलोमीटरचा लांबचा फेरा मारून हायवेने सुरक्षित यायचे. पण आज पाऊस थांबल्यामुळे ड्रायव्हरला वाटलं सगळं काही नॉर्मल आहे आता. पुराचा काही धोका नाही आणि त्याने त्याच धोकादायक पुलावरून बस नेण्याचा मोठा निर्णय घेतला. बस हळूहळू त्या पुलाजवळ पोहोचली आणि ड्रायव्हरने पाहिलं की पुलावरून समोरून 1 फूट पाणी वाहू लागलं होतं. पुलाच्या दोन्ही बाजूला काही दुचाकीवर आणि कारचालक थांबलेले होते. ड्रायव्हरने बस थांबवून बाजूच्या एका कारचालकाला विचारलं, पाणी ओसरतलं की वाढतंय? तो कारवाला म्हणाला, पाणी कमी होतं असं वाटतं. तेवढ्यात एका छोटी कार त्या पुलावरून सुखरूप निघून गेली. ती कार पाहून झालेली ड्रायव्हरला विश्वास बसला. कार निघून गेली, मग आपली बस तर आरामशीर निघेल. पण दुर्दैवाने ड्रायव्हरचा हाच अंदाज अक्षम्य चुकणार होता. त्याने बस पुढे सरकवली. बस हळूहळू पुलाच्या अगदी मध्यभागी पोहोचली आणि अचानक काळ समोर ठरला. वरच्या धरणातून पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू झाला होता. खरं तर रात्रीच्या वेळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटी दृश्य मुसळधार पाऊस झाला होता आणि प्रशासनाला धरणाचे दरवाजे उघडावे लागले होते. पण या प्रसंगी कल्पना खात्री कोणालाच नव्हती. खाली पुलाच्या उजव्या बाजूच्या सुरक्षेसाठी लोखंडी कडकटा आधीच पुराच्या धक्क्याने खचलेला होता. ड्रायव्हरला परिस्थितीचं गांभीर्य समजायच्या आतच पाण्याचा प्रचंड लोट बसवर आदळला. काही सेकंदापूर्वी जे पाणी अवघं 1 फूट होतं ते बघता बघता 2 फूट आणि 3 फूट थेट 5 फुटापर्यंत वाढलं. अथांग पाण्याचा वेग पाहून ड्रायव्हर पायाखालची जमीनच सरकली. प्रचंड तणावाखाली येऊन घाबरलेल्या ड्रायव्हरने अचानक बसचं स्टीअरिंग उजवीकडे वळवलं आणि त्या क्षणात एक प्रचंड मोठा कर्कश आवाज झाला. बसचं उजवं चाक पुलावरून थेट पाण्यात खाली उतरलं. तब्बल 60 लहान मुलांना भार असलेली बस एका बाजूला आणि अक्षात कडकलेली पुरांचा प्रचंड प्रवाहात बस हाता हेलकावे खाऊ लागली होती. ड्रायव्हरने प्रचंड घाबरून वेगाने रेस दाबण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने इंजन बंद पडलं. खिडकीतून पाणी वाहिलं तर पायाखालची उफळणारी गोदावरी नदी महाकाळासारखी धावत होती. अवघ्या 2 मिनिटापूर्वी शांत वाटणारं नदीचं पात्र आता अत्यंत रौद्र आणि भयानक रूप धारण करून वाहत होतं. पुराच्या पाण्यात 60 मुलांसह स्कूल बस अडकल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. पुलाच्या कडेला उभे असलेले दुचाकीवरचे आणि नागरिक मोठ्याने ओरडू लागले. त्यांनी तात्काळ पोलिसांना आणि मुलांच्या पालकांना फोन केले. बातमी समजतात काही मिनिटात शेकडो गावकरी आणि पालक धावत पुलाजवळ पोहोचले. 15 ते 20 मिनिटात पुलाच्या दोन्ही बाजूच्या पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती. आपल्या चिमुकल्यांना मृत्यूच्या दाढेत पाहून पालकांनी डाहो फोडला. कित्येक बाप आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी पुराच्या पाण्यात उडी मारायला निघाले, पण पाण्याचा उग्र वेग पाहून गावकऱ्यांनी त्यांना कसंबसं धरून ठेवलं. इकडे बस एका बाजूला धोकादायकपणे झुकली होती. वरून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला होता आणि आता ड्रायव्हर हाताशी आलेल्या शेवटचा प्रयत्न म्हणून गाडीची चावी फिरवून इंजिन स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होता. एकदा चावी फिरवली, गाडी चालू झाली नाही. दुसऱ्यांदा प्रयत्न केला, गाडी चालू झाली नाही. इंजिनमधून फक्त धूरच बाहेर पडत होता, कारण सायलेन्सरमध्ये पाणी शिरलेलं होतं. पावसाचा जोर कमी झाला होता, पण नदीच्या पाण्याची पातळी क्षणोक्षणी वाढत होती. बसच्या खिडकीपर्यंत पाण्याचा प्रचंड लाटा धडकत होत्या. आतमध्ये लहान मुलांचा आकांत सुरू होता. ड्रायव्हरला आपल्या चुकीची जाणीव झाली होती, पण NDRFची टीम येण्याची अजून खूप वेळ बाकी होती. कारण अत्यंत निर्जन ठिकाणी घडलेली ही घटना होती. अचानक पाणी वाढल्यामुळे प्रशासनालाही अंदाज आला नव्हता. ड्रायव्हरने तब्बल 10 वेळा गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तो आपला शेवटचा प्रयत्न करणार होता. पण तेवढ्यातच दुसरं एक भयंकर संकट समोरून आलं.
पुराच्या पाण्यात 15 ते 20 फूट लांबीच्या झाडाचा भला मोठा ओंडका वेगाने बसच्या दिशेने वाहत येत होता. तो ओंडका जर बसवर आदळला असता तर 60 मुलांसह ती बस कागदाच्या घोडीसारखी पाण्यात वाहून गेली असती. ड्रायव्हरने भीतीने डोळे मिटले आणि त्या सेकंदात त्याने इंजिनची चावी फिरवली आणि चमत्कार घडला. इंजिन अचानक धडधडत सुरू झालं. डाव्या चाकाला पूर्ण पॉवर मिळाली. पाण्यात तरंगत उजवं चाक हवेत फिरलं, पण डावा चाकाने पुलाच्या सिमेंटचा ठट्टा भाग पकडलेला होता. एका शक्तिशाली झटक्यात बस पुलावर मागे आली आणि तो भला मोठा ओंडका बसच्या आधी जवळून स्पर्श करून वेगाने वाहून गेला. अगदी पुराच्या क्षणी ड्रायव्हरने एक्सिलेटर दाबला आणि बसचा पुराचा तो धोकादायक भाग ओलांडून दुसऱ्या बाजूला कोरड्या रस्त्यावर सुखरूप आणून थांबवली. गाडी थांबताच ड्रायव्हरने स्टीअरिंगवरचं डोकं ठेवूनच ढसाढसा रडायला सुरुवात केली. किनाऱ्यावर उभा असलेल्या पालकांनी धावत जाऊन बसचं दार उघडलं आणि चिमुकल्यांना सुरक्षित बाहेर काढलं. चालकाने शेवटच्या क्षणी दाखवलेल्या प्रचंड धावनामुळे 60 चिमुकल्यांचे प्राण वाचले होते. नंतर पोलिसांनी टीमने तिथे पोहोचून चालकाला योग्य ती समज देऊन सोडलं. मित्रांनो, चालकाने दाखवलेल्या या धैर्याबद्दल आणि प्रसंग सावधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. OMT इन्फॉर्मेशन टेक या चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा.